बीजेपी उम्मीदवार कपिल पाटिल को मजबूती के साथ घेर रहे हैं जिजाऊ नेता। आपको बता दें कि जिजाऊ संस्था के उम्मीदवार नीलेश सांबरे की रैली आप शाहपुर में और वासिन में देख सकते हैं किस तरह भारी भीड़ उमड़ी हुई है। वहीं दूसरी तरफ जवाद चिखलेकर भिवंडी के अंदर उनकी बहन के साथ मिलकर और भिवंडी में जगह जगह सभा करते हुए नजर आ रहे हैं। देखिए पोल खोल NX चॅनल को सबस्क्राईब करें, शेअर करें। त्या हॉस्पिटलमध्ये सध्या एमडी फिजिशियन नाही, गायनाईक नाही, पीडियाट्रिशियन नाही, जगतात येतात तरी कसे मत मागायला इकडे आपल्याकडे किंवा समाजापुढे येतात। ज्या समाजाने त्यांना मोठं केलंय, ज्या समाजाने एवढी मोठी पदं दिली, त्या समाजाच्या आरोग्याची आणि शिक्षणाची थोडी जरी काळजी नसेल तर त्यांना मत मागण्याचा अधिकार दिला कुठे। कपिल पाटलांचे मोदीजी बोलतात का मी घरं दिली, मी पाणी दिलं, मी रस्ते दिले, मी अनेक व्यवस्था केल्या, पण कपिल पाटलांना राज्यमंत्री देऊन साधं त्यांनी सांगावं 1% फक्त घरकुलं या जिल्ह्यामध्ये दिली तरी किती वाईट शोकांचे काही विचार करा तुम्ही। त्यांनी दाखवायचे 5 रुपये तरी त्यांच्या ग्रामविकास मंत्र्याचे आणले। संपूर्ण मतदारसंघ फिरत असताना काल आज सकाळी किनवली जवळ फक्त सुभाष हरकच्या गावामध्ये एक पिकअप सेट दिसतं, तिचं नाव होतं कपिल पाटलांचं। बाकी त्यांचा विकास निधी त्यांनी कुठे वाटला, कुठे गेला, एक तरी गाव दाखवा, या वाशिम मध्ये दाखवा का 10 लाख रुपये निधी दिला। खुशाल या तुमच्या आरोपीचं उद्घाटन करतात आणि तिथे मोठमोठे व्हिडिओ टाकले जातात तर कपिल पाटलांनी मंजूर आहे। काय कपिल पाटलांचा संबंध? तावरे साहेबांच्या काळात ते मंजूर झालं होतं आणि यांनी 3 वेळेस टेंडर, मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, त्यांनी 3 वेळे टेंडर कमिशन देत नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणून रद्द करायला लावलं। ही वास्तवता आहे, या वास्तवतेचा साक्षीदार मी। त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद, समोरासमोर मी पुराव्यासहित दाखल करेन। ज्या ठेकेदारांनी पैसे दिले नाही त्यांचे टेंडर या आरोपीने कॅन्सल केले आणि काय खोटं आमिष दाखवतात, खोट्या स्तुत्या करतात। अरे तुम्ही या धिंगरा हॉटेल सोडून कधी कुठे गेलेच नाही, कोणाच्या सुखदुःखात गेले नाही, कुठे गेले नाही। आज तुम्हाला मात्र गावोगावी फिरावं असं वाटतं, गावोगावी फिरत, पण नागरिक काय वेडे नाहीत। काल मला कसाऱ्याला समजलं कपिल पाटील आजच्या दिवशी गेले होते, एकही माणूस बाहेर आला नाही, गाडीतल्या गाडीत त्यांना परत जावं लागलं। आणि मोदीजी सांगतात उद्या देवेंद्रजींनी ठरवलं तर त्यांचा समृद्धी हायवे केला, तर त्या समृद्धी हायवेचा अख्ख्या राज्यातून गेलेले, त्याचा कपिल पाटलांचा काय संबंध आहे? तर 32,000 कोटीची कामं केली। माझ्या गणितात असं आहे का कपिल पाटील हे 10 लाखाच्या कामाचंही 6-6% कमिशन घेतात, 5% कपिल पाटलांकडे जातात आणि 1% त्यांचा भास्कर जाधव खातोय, म्हणजे 35,000 कोटीचं कमिशन याचा हिशोब त्यांनी मोदीजींना दिला पाहिजे। परवा येणार आहेत मोदीजी, मी तर माझं शिष्टमंडळ घेऊन पाठवणार आहे। तर तुम्ही कुठल्या बायोडेटावर त्यांना तिकीट दिलं? ज्या व्यक्तीला 21 ज्या शिवसेनेने मोठं केलं, ज्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं, कथोरेंनी मोठं केलं, प्रकाश पाटलांनी मोठं केलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, त्यांना कोण कोणाला किती त्रास दिला, साध्या सरपंचांपासून मोठमोठ्या लोकांपर्यंत किती त्रास दिला याची कधीतरी हिशोब झाला पाहिजे। ज्यांनी मदत केली त्याला काढण्याचा प्रयत्न केला। देखो 50 साल हो गए हैं भिवंडी में, इतने लोग प्रतिनिधि चुन के गए हैं, भिवंडी को 50 साल और पीछे डाल दिया है। आज आप देखो गली गली में देखो, ये झोपड़े देखो, घर देखो, ना यहाँ पे कोई आमदार ना खासदार। यहाँ पे सही देखा तो यहाँ पे माडा कॉलोनी लाने चाहता था, यहाँ पे गरीब लोगों को माडा का टावर बना के देना चाहता था, ये किसी ने कोई आमदार और खासदार ने किया नहीं है। और आप ये गली गली में देखो, रास्ते पे कचरा गिरा है, यहाँ के नगर सेवक भी चुन के गए, इन्होंने कुछ ही काम नहीं किया है। अब ये भिवंडी और पीछे 50 साल जाने वाला है। एक अच्छा साफ सुथरा नेता जो नीलेश सांबरे जो भिवंडी में आया है, यही विकास कर सकता है। ये भिवंडी का यहाँ पे ही माडा कॉलोनी जो टावर बनाने के लिए जो अपनी सरकार आएगी वहां से मांग करके गरीब लोगों को यहाँ पे फ्लैट बना के माडा के अंदर दे सकता है। अब रास्ता देखो, जाने के लिए लोगों को रास्ता नहीं है, सड़कें नहीं है, बाजू बाजू में कितनी धान गिर गई है या कचरा गिर गया है, रोड के सामने लाके डाल रहे हैं, पानी की समस्या है। आप लोगों ने यही तय कर लिया है, ग्रामीण से सैलाब आया है, आप ये भिवंडी में भी सैलाब आया है जनता का, यही पुकार है कि आप नीलेश सांबरे को लाना है।